सुंदर डोळे कान तळे ठाई मन पाही राहो हे निवारुणी जाय माया ऐशी छाया दयाची तुका म्हणे समध्यान ते चरण सुकुमार डोळे कान तळे ठाई मन पाही राहोई पांडुरंगा करू सकळ विधीचे अधिकरण केची वंद्रोसी चरणाचे गुरुंची नमस्कारण्यात श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांगरी हरी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उत्तरी वाढरे अंतरी प्रेम सुख नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो न्यायाजा दया कविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु पीतांबर धारी सुंदर जो डोळे कान तळे ठाई मन काही राहोई सेवेकरता अभंग आहे भगवंताचं नाही का कृपाचं वर्णन करणारा असा अभंग आहे या अभंगातून तुकोबाराय म्हणतात का भगवंत का कुणाला आला निर्गुण रूपात असणारा भगवंत सगुण रूपात नाही का तुमच्या आमच्या ठिकाणी झाला सगुण रूपात काय साकार झाला पण तो कसा आहे गुणा आला विटेवरी विटेवर आला पण सुंदर विटेवरी गुणा आला विटेवरी पीतांबर धारी सुंदर सुंदर नाही का पीतांबर धारण केलेलं आहे आणि दिसायला कसं आहे सुंदर आहे अति सुंदर त्याच्यात जगामध्ये सुंदर कोण मिळणार नाही बऱ्याच दुसऱ्या जडा सांगतात
हे नाही का परमार्थ कर्तव्य नाही का माझी सगळी नाही का लांब लांब काय पळतायत. पण भगवंता सांगतात तुझं नाही काय सुंदर रूप पाहून तुझं सुंदर नाही का असं मुख बघून सगळी ते एकत्र येऊ नका तुझ्या पायाजवळ काय करते वास्तव्य करावं नाही का. डोळे कान कये ठाई मन पाही राहुई ही सगळी नाही का तुझ्या देवा भगवत्या पायाजवळ राहिली तर त्याला फायदा काय. हा भवसागर आहे ही माया आहे नाही का ही तरुण जाणं कसं आहे कठीण आहे. पण सगळी इंद्रिय तुझ्या पायाजवळ नक्कीच आहे का आम्ही भवसागर किंवा माया तरुण जाऊ शकतो. अशी तुझी काय छाया तिच्यावर ऐकली. निवारुणी जाय माया ऐशी छाया जयाची. या भगवंत का विजय प्रभू आहे अति सुंदर आहे का. तुका म्हणे सुकुमार हे चरण सुकुमार तुका म्हणे समध्यान हे चरण सुकुमार. त्याचे नाही का ध्यान का समांतर आहे का आणि नासा दृष्टी आहे पण ते कसे आहे अगदी सुंदर आहे. हा अभंगाचा नाही का थोडक्यात भावात किंवा अर्थ सांगण्याचा काय केला प्रयत्न केला. विठ्ठल करण्यापूर्वी पर्याय असा आहे. आज नाही का चातुर्मासातील नाही का दुसरा महिन्याचा श्रावण महिना आहे. श्रावण आहे का या श्रावण महिन्यात नाही का प्रतिपदा आणि या प्रतिपदेच्या नाही का पर्व काळामध्ये हा पांडुरंगाच्या का विना मंडपात हा नामयज्ञ काय सुरू आहे. आणि सुरू नाही का आहे नाही का आज 4 वर्ष नाही का 4थं वर्ष आहे बरोबर ना काय चुकत नाही का सांगा नाही का हे 4थं वर्ष आहे. आणि या 4थ्या वर्षाने का पहिली सेवा आमच्या सगळ्यांना काय पामरांना काय प्राप्त झालेली आहे. कृपया गेला आमचे नाही का तुमच्या नामयज्ञ सोहळ्याचे का अध्यक्ष मुकनाथ महाराज आहे का यांचा नाही का आम्हाला फोन आला की महाराज तुमची सेवा आहे सेवा स्वीकार नक्की करू. कारण का ही सेवा नाही का गावात कीर्तन करणं वेगळं आहे बरोबर महाराज आणि या क्षेत्रामध्ये कीर्तन करणं आहे खरं पण पांडुरंगाच्या समूह नाही का कीर्तन करणं हे त्याच्यापेक्षा काय भाग्य. पुण्य फळले बहुता संत चरण पावलो नाही का पुण्य फळा यावं लागतं किंवा तुकोबाच्या भाषेत दुसऱ्या नाही का उजळले भाग्य आता अवघी चिता. तर भाग्य नाही का उदया झालं की त्याचा आनंद नाही का गगनात मावत नाही नाही का असं आमचं नाही का भाग्य माझं स्वतः नाही का भाग्य उदया झालेलं आहे. पांडुरंगाच्या नाही का समूह नाही का सेवा आहे. तसं पाहिलं का ही सेवा जी आहे ती तुमची सेवा नाही का फक्त मी काय सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो नाही का आमचे नाही का ह्या रत्नागिरीच्या सगळे नाही का रत्नागिरी जिल्हा तालुका म्हणून रत्नागिरीला सगळे नाही का आलेले नाही का सगळे वारकरी संप्रदायाचे सगळे नाही का मंडळी आहेत नाही का लहान थोर त्याच्यात नाही का काही कीर्तनकार आहेत ज्ञानवंत नाही का बुद्धिवंत सगळ्यांच्या नाही का समोर नाही का सेवा नाही का मुख्य नाही का आपले बोबडे बोलण्याची का संधी आहे ही तुमच्या सगळ्यांची काय कृपा आहे. तुम्हाला सगळ्यांना काय नतमस्तक होतो कारण का वेळेचं बंधन आहे बरोबर आपल्या वेळेत काय कार्यक्रम संपवायचा आहे. नतमस्तक होतो पांडुरंगा नाही का समोर ज्याची समोर सेवा आहे त्याला आपण नाही का नतमस्तक होतो संतान नतमस्तक होतो. अभंगाचं काय विवेचन सुरुवात करू. विठ्ठल अभंग जो आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे.
अभंगाचं पाहिलं संपूर्ण नाही का विचार करायला गेला तर अभंगाच्या नाही का प्रवेश करण्यापूर्वी अभंगाचं पहिलं कडवं आहे. त्या पहिल्या कडव्याचा का शब्द आहे गुन्हा आला नाही का नंतर का आला. याला कोणी बोलावलेलं नाही, याला कोणी का निमंत्रण दिलं नाही, पण तो आला. त्याच्यामध्ये 3 वर्ग आहेत बघा. काही लोक जर बोलवायचे झाले तर त्यांना काय निमंत्रण का पोचवावं लागतं किंवा त्यांना विनंती करावी लागते तरच ते येतात, हे तर येत नाही. दुसरा वर्ग असा आहे ते स्वतःहून येतात आणि स्वतःहून काय जातात. आणि तिसरा वर्ग आहे त्याला यायची इच्छा नाही पण त्याला यावंच लागतं. विठ्ठल त्याला आणायचं बोलवायचं आहे, त्यामध्ये ते भगवंत सुद्धा येत नाही. बघा सगळ्यांना माहित आहे, मी जास्त काय नाही का विस्तार श्लोक सांगत नाही ना का. कृष्ण अवतारामध्ये बघा ज्यावेळेस नाही का की धरणी माता नाही का जाते ब्रह्मदेवाकडं जास्त मागत जाते तर अभंग त्याने तेवढं आहे तेवढं सांगतो का. गेल्यानंतर की त्याला काय विनंती करते ब्रह्मदेवाला नाही का, ब्रह्मदेवा हा नाही का मला भार सोसून नाही का असुरांचा, आता तुम्ही काय करा विनय का विचार करा. त्या ब्रह्मदेव सांगतात माते हे मला पण जमणार नाही, एक कोणा जमेल भगवान विष्णूला जमेल. मग आपण काय करूया सगळे नका इंद्रादी देव नका सगळे एकत्र आले आणि कुठे गेले क्षीरसागर सिंधू नका तिथे गेले आणि भगवंताची काय केली विनंती केली का श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद गदा अविनाशा अशी विनंती केली. आणि विनंती केल्यानंतर नाही का देवाने काय केले आकाशवाणी केलं का आकाशाची वाणी सांगे सकळाची मान तळमळ मनाची मानसी. बाबा रे तुम्ही काही नका चिंता करू का, मी स्वतः नाही का अवतार घेतो तुमचं काय रक्षण करतो. पण मी सांगतो का त्याला विनंती करावी लागली आणि नंतर नाही का त्यानं काय केलं आपल्या पुढे तो आणि हा पहिला वर्ग. दुसरा वर्ग आहे येतात आणि जातात त्यांना कोणाचं बंधन त्याच्यामध्ये संत, त्याच्यामध्ये कोण म्हणतात संत. संत नाही का आपल्या मनाने येतात आणि आपल्या मनाने काय आलो म्हणे तुका मी नामाचा धारे मी स्वतः आलो नाही का आम्ही वैकुंठवासी. जन्म आलो त्याचे अनेक प्रमाणे का संत काय स्वतःहून येतात आणि स्वतःहून काय जातात. आणि शेवटचा वर्ग आहे नाही का येण्याची इच्छा नाही पण यावंच लागतं. तो कोण तुम्ही आम्ही सगळे नाही का जीव मनुष्य जीवाला येण्याची इच्छा नाही पण तरी बरं का मारीती रुडीती निष्ठूर यमाचे किंकर इच्छा नाही पण यावं लागतं. त्याला कारण काय आहे त्याला कारण का 3 आहेत. मनुष्याला का जन्म का घ्यावा लागतो पहिला नंबर का वासना मागे जन्मातील आहे ती काय वासना. 2 नंबरचं कारण आहे का मागे जन्मात केलेलं पाप आणि 3 नंबरचं काय कारण मागे जन्मात केले कर्म. हे 3 नाही का गोष्टी भोगण्यासाठी
तुमचा आमचा काय जन्म केले कर्म झाले त्याची भोग साजरे. कर्म चुकलेलं मग तुम्हाला चुकेल का चुकणारच नाही. शास्त्राकडे दृष्टांत असा दिला नाही का एका नाही का गाईच्या गोठा आहे त्या गोठ्यामध्ये का 1000 गायी बांधलेल्या आहेत. कुठला गोठा आहे गाईचा 1000 गायी बांधलेल्या आहेत. सकाळी जेव्हा नाही का तो मालक दूध काढण्यासाठी जातो नाही का त्यावेळेला तो वासरू सोडतो ते पाडस सोडतो. सोडल्यानंतर हे पाडस किंवा वासरू आपल्या गाईच्या काठेखाली जातो. बेडकू नाही बेडकू हा नाही का हा निर्बुद्ध आहे पण ते आपल्या गाईच्या काठेखाली जातो आणि आपल्याच गाईला शोधून का हुडकून काय काढतो. किती 1000 गायी आहेत ते का ते आपल्या गाईचं का तसं कर्म नाही का कितीही करा पण ते तुम्हाला ते भोगल्याशिवाय राहू शकत तुम्हाला भोगावंच लागल. म्हणून आपला काय जन्म विठ्ठल सगळ्यांना भोगायला नाही का येतो नाही का किंवा नाताचा बघा नाही का हे कर्म प्रारब्ध भोगू शकत. प्रारब्ध मागे जन्मात प्रारब्ध आहे त्या प्रारब्धाप्रमाणे काय कर्म प्रत्येकाला काय भोगायला काय मिळतो. त्याला महाभारतामध्ये नाही का ज्यावेळेस युद्धामध्ये नाही का भीष्माचार्य शेवटच्या क्षणाला का प्राणाच्या टोकावर काय आहेत त्या भगवंत जवळ आलेला आहे आणि भगवंताने का भीष्माचा हाक मारला. भीष्माचार्याने आवाज दिला आणि भीष्माचार्य विचारू लागले अरे भगवंता कृष्णा सांग नाही का 42 दिवस झाले नाही का तरी पण मी काय हे सोचतोय नाही का. याला कारण काय कारण का भीष्माचार्य एवढे नाही का अधिकारी होते देवाला पण नाही का प्रतिज्ञा नाही का मोठा भाग पाडली अशी भीष्मा नाही का भीष्म कोण केला खेळा धनुर्धरा एवढी नाही का याची ताकद विचारलं नाही का काय हे भोगावं लागतं त्याला मला कळलं पाहिजे. भगवंताने सांगितलं जाऊचे होते का मी भोगताय ना बाकी काय मला विचारू पण भीष्माचार्य का मला कळलं पाहिजे काय नाही का मी कर्म भोगतोय हे मला काय कळलं पाहिजे. शेवटला भीष्माचार्य ऐकत नव्हते. भगवंताने सांगितलं ठीक आहे तुम्हाला पाहिजे ना का तुम्ही नाही का कारण कळलं पाहिजे. ताबडतोब भगवंत जवळ आले भीष्माचार्यांच्या आणि डोळ्यावरून काय हात फिरवला आणि सांगितलं का बघा मागे जन्मात काय कर्म केलं तर असे एकूण आहे का 101 जन्म नाही का भगवंत त्यांना मागील काय सगळं दाखवलं चित्र आणि शेवटला 101 जन्म जेव्हा झाले त्या जन्मामध्ये वैशाखाचा महिना होता. ऊन रत्नकीत पडले नाही. भीष्माचार्य काय रथातून काय आपले चालत निघाले होते. निघतात किंवा वाटेत एक सरडा आला सरडा दृश्यात सगळ्यांना माहिती आहे का सरडा नाही का भीष्माचार्याला पाहून काय मार्ग पुढं काय कारण वैशाखाचा नाही का जो आगोड सरडा कसा लाल धुंद होतो नाही का आणि काय त्याची नाही का ऍक्शन सगळं माहिती आहे नाही का तो मार्ग पुढं नाही का उभा राहून करू लागला. भीष्माचार्य येते नाही का अरे मला आवाज देतो नाही का युद्धाचं सापडतो का माझ्याने बाण काढला आणि बाणाने त्याला काय उडवलं. तो कुठे पडला निवडूच्या नाही का कुकडात निवडून त्या निवडून काय तो पडला. पडल्यानंतर नाही का 42 क्षण तो काय झाला जिवंत राहिला. आता सगळं चित्र दाखवलं. भीष्माचार्याने विचारलं कृष्णा अरे भगवंता सांग नाही का तो 42 क्षण नाही का जिवंत राहिला मग मला 42 दिवस का
कदाचित कोणालाही कर्म काय सुटत हे भोगावंच लागतं. भगवंताने सांगितलं भीष्माचार्य तुम्ही नाही काही पाप केलं ते कर्म केलं कुठल्या जन्मात 101 वेळा नाही का जन्म मग मोजा नाही का म्हणजे 101 जन्म नाही का एखादी नाही का आपण नाही का ठेव दिली किंवा नाही का कर्ज पैसे दिले ते चक्रवाढ व्याजावर नाही का ते आपलं व्याज काय भरावं लागतं. तसं तुम्हाला नाही का चक्रवाढ व्याजावर नाही का हे कर्म काय भोगावं लागतं. म्हणून तुम्ही काय कर्म काय भोगत आहात. कर्म कोणा सुटत नाही. पाप तर अजिबात सुटत नाही. आणि वासनामध्ये बघायला गेलात तर दृष्टांत सगळे माहिती आहे का रोहिदास हे का मागे जन्माची वासना त्याच्यामुळे का जन्म म्हणजे वासना नाही का आणि कर्म आणि पाप याच्यामुळेच आपल्याला काय जन्म आहे. असे हे 3 नाही का 3 आहेत. मग असे सगळे आहेत. मुख्य मुद्दा काय आहे तो आला त्याला बोलावलेलं नाही तर आलं नाही का त्याला बोला आला पण आल्यानंतर सुद्धा नाही का तो कोणासाठी आला हे मुख्य काय या अभंगातलं काय मुख्य वर्म आहे का तो कोणासाठी आला. तिथं पण 3 भाग आहेत का काही प्रवास आहे. पहिल्यांदा नाही का ज्याची नाही का पत्नी रुक्मिणीचा रुसवा घालण्यासाठी आला. दुसरा प्रवाह असा आहे तो नाही का विटीचा उद्धार करण्यासाठी आला. आणि तिसरा प्रवाह असा आहे की भक्ताचा नाही का खरं भक्त आपला काय करतोय आणि भक्ताच्या भक्तीच्या ऋणातून नाही का मुक्त होण्यासाठी काय इथं तो आला. विठ्ठल आला विठ्ठल. रुक्मिणीसाठी आला प्रसंग असा आहे बघा सगळं नाही का सभा भरलेली आहे. भगवान श्रीकृष्ण नाही का सगळं त्याचा काय कुटुंब काय सिंहासनावर बसले आहेत. भगवंताने आद्याची निरोप पाठवला का सगळे नाही का गोपाळ आहेत. त्याला सगळ्यांना काय बोलायचं सगळ्यांना काय हिंमत त्याला सगळ्या बोलवा आम्हाला भेटावं असं वाटतंय. पण सगळ्यांना का गोपाळा गाई गोपाळ सगळ्यांना का निमंत्रण भेटले सगळे गोपाळ आले येऊ लागले कुठं द्वारकेला नाही का. आणि येते वेळी नाही का त्याच्यामध्ये नाही का मुख्य भक्त होती कोण राधा. राधा ही मुख्य नाही का होती का देवाचा एवढा नाही का राधा होता की देवाशिवाय ती विष्णू तुझा काय विषय नव्हता. राधा धावत आहे सगळ्यांच्या पुढे आणि त्या राजसभेमध्ये ती स्वतः नाही का धावत होती त्या मांडीवर काय भगवंताच्या बसली. कोण सभेमध्ये कोण राधा बसली कोणाच्या मांडीवर कृष्णाच्या भगवान श्रीकृष्णाच्या मांडीवर बसल्यानंतर रुक्मिणी माता काय कडेला आहे पण ती कशी आहे पतिव्रता स्त्री आहे का. तिने का पाहिलं पण काही बोलू शकत नाही कारण का पतिव्रता स्त्री जी आहे ती नाही का आपल्या नाही का नावड्याचा मान राखायचे राहत ती माना नाही का तिने पाहिलं चरित्र संपूर्ण का चित्र सगळे सभा पण पाहते एक नाही का बाई येते आणि आपल्या नवऱ्याच्या मांडी बसते. राग आला नाही का पण रागाला काय करणार काही करू शकली नाही. शेवटला तिला विचार असा केला आपण आता नाही का हा राग इथं काढून उपयोगाचा नाही ते का ती काय ती सरळ ते निघाली का ती कुठे आली जिंडीर वनात आली. तिने विचार असा केला माहेरात जाऊन सुद्धा उपयोगाचं नाही नाही का. माहेरात एखादी नाही का स्त्रीचं नाही का लग्न कुमारिका लग्न झालं ती परत तिने काहीतरी झालं तिने माहेर परत जाऊ नाही. असा काय नाही का आपल्या नाही का आपल्या हिंदू धर्माची काय संस्कृती आहे त्या पद्धतीने विचार असा केला आता नाही का किती जरी नाही का मी माग गेले तरी उपयोगाचं. मग काय केलं ही दिंडीर वनामध्ये आली तिथं पाहिलं नाही का त्या भगवान भक्तराज सुंदरी काय करतात आई वडिलांची सेवा करतात नाही का. मग तिला माहित होतं का माझा पती नाही का भक्तासाठी नक्कीच येईल पण माझ्यासाठी येणार नाही. ही दिंडी वनात आली नंतर सगळी सभा संपली आणि हा बाबा काय आला नाही का आला नाही का पहिल्यांदा मग तिकडून आला तो दिंडीवर तिला काय पाहिलं पण कसा भगवंत कसा आहे चतुरा तो शिरोमणी वज्ञाचे खाणे मुकुट सकळा मणी नंदचे विठोबा नाही का. भगवंताने आता मनामध्ये विचार केला आता ही रागाने गेली नाही का आपण रागाने जाऊ नाही कारण का किती जरी नाही का पती असला फक्त त्या सभेमध्ये त्याचं काय वर्चस्व पण घरामध्ये वर्चस्व चालत तो नाही का अगदी खालच्या पातळीचं नाही का आपल्या पत्नीसमोर काय बोलतो. तसं भगवंताने विचार असा मनामध्ये केला आपण आता करूया थोडी नाही का कमीपणा घेऊया आणि हिला काय शांत करा. जेव्हा रुक्मिणी समोर गेला भगवंत गेल्यानंतर का भगवंताने तिला नमस्कार केला आणि सांगितलं माझी नाही का चूक झाली का मी त्या तिला बसून घ्यायला नको मांडीवरती नाही का
पण काय ती येऊन काय बसली, मी काही करू शकलो नाही. एवढं बोलल्याबरोबर रुक्मिणी माता नका जे राग होता तो काय शांत झाला आणि शेवटला मातेने भगवंत नमस्कार केला आणि सांगितलं, पतिराज माझं चुकलं नाही का, मी काय तिकडे यायला नको होते ना का रागात, मग तुम्ही ते मला शोधण्यासाठी आला, हे माझं चुकलं. म्हणजे पहिला प्रवाह काय रुक्मिणीचा रुसवा काढण्यासाठी आला, हे पण मुद्दा काय बरोबर आहे ना. दुसरा प्रवाह काय, जी वीट आली होती, वीट म्हणजे कोण, इंद्र नाही का, इंद्रासाठी आला, हे पण बरोबर आहे. आणि तिसरा नाही का मुद्दा मी काय सांगितला, तो आला पण कोणासाठी आला, आला आला रे जगजीती, जगजेठी भक्त पुंडलिकासाठी, तो पुंडलिकासाठी आला, भक्ताचा नाही का भेटणी एवढं आहे, तो का आला बघा. मागे अवतार सगळे बघा, रामकृष्ण नाही का सगळे अवतार बघा, त्या अवतारामध्ये नाही का हा भगवंत विचार करतोय, भक्ताचे नाही का भक्तीचे नाही का डोकीवरती नाही का ऋण आहे, त्या ऋण फेडायला नाही का संधी कधी मिळते याचा विचार करतोय. आणि त्या विचाराने नाही का भक्ताला भेटायला तो काय आला. पण आल्यानंतर सुद्धा नाही का आता अनेक प्रवाह आहेत, काही काही ठिकाणी म्हणतात का हा वैकुंठातून आला, काही काही म्हणतात का क्षीरसागरातून आला, काही काही लोक म्हणतात द्वारकेतून आला. द्वारकेचे केणे आले या विठ्ठला, पुढे भक्तराया तुझवित, तो द्वारकेतून आला, वैकुंठातून सगळीकडनं आला नाही का. पण तो आल्यानंतर काय भक्ताचा वर्ग का, पण आल्यानंतर सगळी नाही का ज्याच्यासाठी आला तो ते बाजार कमी होता का नाही नाही का. अर्थात तो इतका नाही का बलवान, देव हा नाही का भक्त हा देवापेक्षाही बलवान. त्याने काय सांगितलं का आला, पुंडीला का हाक मारली का, अरे पुंडलिका मी तुला भेटायला आलो. त्या पुंडलिकाने सांगितलं का भगवंताने का तू आलास, मी तुला बोलून आलाच नाही का, पण मी सांगतो तसा काय तू वा तुला सांगता ना का, अरे नाही का ऐसा कैसा रे तू धीट मागे भिरकावली नाही का, असे नाही का अधिकार. पुंडलिका सांगला तू आलास ना, मी तुला बोला पण आला तर मी सांगतो तसा वाग. ही वीट फेकली आणि विठ्ठेवर नाही का उभा राहा, समचरण दृष्टी विठ्ठेवरी
याच्याजवळ नाही का तुझा भाव आहे भक्त राखी पायापाशी दुर्जनाची रवानी. मग तू काय कर मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावडी. म्हणून तू काय विटेवर समांतर पाय देऊ नका नासान दृष्टी नका ठेवून उभा राहा. पण तो उभा राहिला नाही का खरा तो तो कसा राहिला आणि कसा नाही का आहे ते अभंगाचं परिक्रम सांगा. पुन्हा गावी सगळ्यांना का आभार मानतो कारण का प्रत्येकाला वाटत नाही का या पांडुरंगासमोर प्रत्येकाला वाटत चाल म्हणावी पण नाही का टाळ घेण्याची नाही का ती संधी भेटली सगळे काय त्यातले समाज म्हणाले का पुन्हा आला विटेवरी पितांबर धारी सुंदर तो नाही का आता समजलं का तो आला कशासाठी कोणासाठी आला का पण एक आहे तो कसा आहे सुंदर नाही का भगवंत कसा आहे सुंदर किती सुंदर त्याच्या इतक्या सुंदर जगामध्ये कोणी नाही का सुंदर तो आहे सुंदरपणाचा दृष्टांत पाहायला गेलात एके दिवशी नाही का ब्रह्मदेव सृष्टी नाही का करता आहे त्याने विचार असा केला आज अशी नाही का मूर्ती तयार करावी जगामध्ये त्याची सुंदर कोण मिळणार नाही ब्रह्मदेवाने काय केलं कारण काही सगळी नाही का तुम्ही आम्ही कसे आहोत ओल्या मृत्यूचे सगळे का आपण ओल्या मृत्यू मातीचे नाही का आपला औषध आहे तसं त्या ब्रह्मदेवाने विचार केला आज मूर्ती घडवायची का मंडप तयार करायचं आहे मग काय करावं चंद्रावरची नाही का माती आणि त्या मातीच्या नाही का चंद्रावरच्या माती सहाय्याने एक अशी नाही का मूर्ती तयार केली ती अतिसुंदर ती मध्ये कोण दमयंती नाही का तिचा देह चंद्रावरच्या मूळवर मातीने तयार केला पण तो एवढा सुंदर झाला ज्यावेळेस तिचा नाही का विवाह सोहळा नाही का संपन्न झाला होण्याच्या अगोदर का तो पदार्थ सगळे नाही का इंद्रादी देव आले तिच्याकडे बघून का सगळे फुलले
दमयंतीला नाही का. मग आता विचार असा करा, चंद्रावर चिमूटभर माती नाही का आणून तर एवढी दमयंती सुंदर होते. पण चंद्र किती सुंदर असेल, चंद्र नाही का किती सुंदर असेल. आणि असे चंद्र नाही का त्याच्या नाही का माथ्यावर आहे तुझी हृदयी कोटी चंद्र प्रकाश. तो किती सुंदर असेल, अति सुंदर. त्याच्यामुळे जगामध्ये सुंदर कोण मिळणार नाही. असा एक दिवस असा आला, सभा संपूर्ण भरले आहे. भगवान श्रीकृष्ण नाही का सिंहासनावर बसले आहे. काही नाही का विषय संपला आणि सभा काय बरखास्त झाली. पण सगळे नाही का मंत्री महोदय नाही का निघून गेले. आणि निघून गेल्यानंतर फक्त एकटा भगवंत नाही का त्या सभेमध्ये राजधर्मामध्ये काय राहिला. सिंहासन उठले आहेत, आळस नाही का झाडतायत, अंगमुळे काय येतात नाही का हात पुढे का करता करता नाही का त्याच अवस्थेमध्ये भगवंताचा लक्ष गेला. समोर आरसा होता, त्या आरशामध्ये काय लक्ष गेला. लक्ष गेल्यानंतर त्याला स्वतःच नाही का रूप त्या आरशामध्ये काय पाहिलं. कोणाचं रूप आहे, स्वतः रूप पाहतोय. मी सुंदर या शब्दात सांगतो का. पाहिल्यानंतर भगवंताने मनामध्ये असा विचार केला, अरे बाबा रे नाही का हा एवढा सुंदर नाही का राजस कुमार वदनाचा पुतळा. राजस सुकुमार वदनाचा तो मनामध्ये असा विचार करतो, भगवंत अरे एवढा नाही का सुंदर नाही का दैदिप्यमान नाही का पुरुष आहे. जर मी स्त्री असते नाही का मी त्याच्यावर काय केलं असतं, विवाह केला असतं नाही का. म्हणजे स्वतःचा रूप नाही का सुंदर आहे हे पण तो काय विसरला. एवढा सुंदर जगामध्ये कोण मिळणार एवढं सांगतो नाही का. त्याच्या रूपाला नाही का पाहून कोण कोण फुले सगळे फुले नाही का. गाई गोपाळ यमुनेच्या सगळं नाही का पहा नाही का. एवढे पशु पक्षी नाही का, झाड वृक्ष सगळी नाही का त्याच्या रूपाला काय घालणे. त्याला कारण का पाहिली यावे सरावी
आता आपण आलोय ना का या क्षेत्रामध्ये सतत नाही का ते दर्शन घ्यावं असंच वाटतं. एवढा काय तो कसा आहे, सुंदर आहे नाही का. म्हणजे मी पहिला मुद्दा काय सांगितला, तो आला या शब्दाने का तुम्हाला विवेचन सांगितलं. दुसरा मुद्दा काय सांगितला, तो जगामध्ये सुंदरच आहे. सगळ्यांना काय त्याच्या एका सुंदर जगामध्ये मिळणार नाही. आणि तो तिसरा मुद्दा काय, गुण नाही का. सहा गुणाने का षट गुणाने नाही का हा संपन्न नाही का भगवंत तो 2 रूपात आला नाही का, पण आपल्यासाठी कसा आला, सगुण रूपात आला. व्यक्त निराकुर नाही ज्या आकार नाही का, किंवा हा सगुण रूपात कशासाठी आला, तुका म्हणे केला सोपा नाही का. कारण का तो सोपा तुम्हासाठी झाला, कारण का तुमची आमची भक्ती कशी आहे, सगुण रूपातली भक्ती आहे. म्हणून तो गुणा आला विटेवरी पितांबर धारी सुंदर. त्याला पितांबर नाही का धारण केलाय कशासाठी, घात अघात निवारी पितांबर छाया धरी नाही का. भक्तावर येणार नाही का घात नाही का आघात निवारण करण्यासाठी. ज्यावेळी नाही का पंचा कौरवी पांचाळी सभे माझी आलेली वस्त्र हरण वस्त्रे कैसी झाली माऊली. ज्यावेळेस का तो प्रसंग आला नाही का, साड्या नाही का ओढतोय कोण, दुःशासन. शेवटा भगवंताने विचार असा केला, आता नाही का माझ्या नाही का भक्ताला का अशी साडी चुकलं का नाही, स्वतः नाही का आपला पितांबर नाही का तिच्यावर टाकला आणि टाकल्यानंतर दुःशासनाने हात घातला. लगेच नाही का लगेच मध्ये म्हणाले तुझ्याचा थांब. त्याचा नाही का पितांबर हात लावला असतं म्हणून काय तुझं खाक होईल. मग यासाठी काय केलं, पितांबर धारण केला. आणि असा सुंदर भगवंत आहे. आणि त्या नाही का भगवंताजवळ तुम्हाला माझी नाही का सकल इंद्रिये कशी व्हावी आपण सगळं म्हणता का, डोले कान तुम्ही घ्यारे सुखो नाही का, काना नाही का भगवत कीर्ती नाही का ऐकावी, बाकी तर काय अपकीर्ती ऐकू नाही. पण सगळ्यात नाही का हा मन आहे, मन हे नाही का अति चंचल आहे. किती नाही का त्याला नाही का धावायचं का आकार द्यायचा प्रयत्न केला त्यांना आकार देऊ शकत. तुला माहिती आहे का चंचल चित्तासी
या पायाजवळ काय धावू दे का बाकी तर पण सैरा वेळा धावून उपयोगाचं नाही. याला कारण एकच आहे का डोळे कान आणि मन तर एकच सकल इंद्रिये झाली ब्रह्मरूप ओतले स्वरूप माझी दया. म्हणतात सगळी इंद्रिय काय भगवंता तुझ्या पायाजवळ का स्थिरावली. त्याचा फायदा काय आहे? त्याचा फायदा एकच आहे, हा भावसागर आहे, ही भव माया आहे. हे तरुण जाणं कसं आहे? सोपं आहे. अभंग तिथे प्रमाण सांगा. निवारुणी जाय माया तरी पण तिच्या पुढे सत्ता कोणी झालं नाही. ती देवावर पण नाही का सत्ता गाजवते, पण देव तेवढा त्याच्यापेक्षा तिच्यापेक्षा आहे बलवान आहे. म्हणून तिला म्हणतात का निवारुणी जाय माया ऐशी छाया जयाची डोळे कान तई ठाई मन पाहिरा होई विठोबा. पुन्हा आला विटेवरी पितांबर झाले सुंदर डोळे कान ते ठाई म्हणून आधी राहून चलो. तुका म्हणे समुद्रा
याकडे सम आहे नाही का ते हे जगण सुकुमार. कारण का तुकोबरा म्हणतात एवढा जो आला नाही का प्रत्येक नाही का जे आयुर्वेद नाही का ध्यानमुखी नाही का कमरेवर हात आहे देवाचे नाही का हातामध्ये काय कमळाचं फूल आहे नाही का अनेक नाही का आयुर्वेद धारण आहेत की कशाने प्रत्येक वेळा भक्ताला कुठली अडचण पडू नये नाही का भक्ताला कुठे का संकट घेऊ नये म्हणून त्याला धारण केलेली आहे. तो विद्या रूप आहे याचा प्रतीक असा आहे. विद्या रूपामध्ये काय वीट ही किती आहे एका पावलाची वीट आहे. वीट एकच पाऊल नाही का आपण ठेवू शकतो दुसरं पाऊल ठेवू शकत नाही. पण ते एक पाऊल आपलं आहे पण त्याची किती आहे 2 पाऊल आहे. त्याच्यातून काय सांगतो का अरे किती नाही का तुम्ही नाही का 10 होणार ते पण माझ्या शेतीकडे जाऊ शकणार नाही. म्हणतो काय विटेवर उभा आहे नाही का आज दाबलं का तो कटेल हात नाही का ठेवून उभा आहे तो संकेत करतोय. मग आता विषय का होता निवारुणी जाय माया ऐशी छाया सयाची बाबारे तो कटेल हात काय सांगतोय जे मला शरण येतील त्याला भवसागर पाणी किती आहे कमी. मला सोडून का इतर मार्गाने जातील पण त्या भवसागर वाहून कुडूनच जातील. पण हे काम करा का मी मनामध्ये का अजिबात नाही का संकल्प चिंता करू नका मी कसा आहे विठ्ठल भाग आहे तो कटेवर हात घेऊन सांगतोय काय आहे नाही का हा शरीराचा म्हणून असा आहे खाली आहे का आधी कमरेच्या खाली आहे का कर्म इंद्रिय आहे आणि कमरेच्या वरती काय ज्ञान इंद्रिय आहे का. मग त्या नाही का ज्याच्या नाही का ही कर्म इंद्रिय आहे ती काय पाहिजे ताब्यात असेल तो खरा काय भक्त आहे नाही का. त्यानं का या मायेवर विजय मिळू शकतो नाही तर विजय मिळू शकणार नाही. हे प्रत्येक रगा भगवंत आपल्या रूपात आपल्याला संकेत काय दाखवतो विठ्ठल. शेवटच्या सांगा तुका म्हणे समाधान
एवढ्या वेळेमध्ये नाही का तुमच्या समोर का वेळ वागणं नाही का बोलायचं काय केलेलं आहे प्रत्येक का भगवंताला एवढी विनंती करूया हा नाही का नाम यज्ञ सोहळा आहे हा असाच नाही का वृत्तीगत नाही का वर्षानुवर्ष व्हावा एवढी विनंती करूया देवा आपण भजन का केलं का संपूया ज्ञानेश्वर